सन्माननीय कल्पेजी भोई साहेब चिखलपडा आपणास विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचे आपले हार्दिक स्वागत असेल। या क्रीडा नगरीमध्ये आपण पाहताय अगदी जय महाराष्ट्र चिखलपडा चषक 2026 शानदार आयोजन। आज चौथी रात्र चौथी रजनी आपण पाहतात या स्पर्धेची 10 संघ एकमेकांसमोर अगदी दोन हात करतात। त्यामधला मॅच क्रमांक 3 एसपी ग्रुप कमारे त्याचे विपक्ष आपण पाहताय श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी। टॉस जिंकला होता प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रित केले गेले विठ्ठलवाडी या टीमला प्रथमतः बॅटिंग करण्यासाठी। मान्यवर आमच्या मुख्य व्यासपीठावर आपण पाहत आहेत तमाम रसिक प्रेक्षकांचे पुन्हा हार्दिक स्वागत असेल। मॅचला होते सुरुवात मॅच क्रमांक 3 आजच्या रजनी मधले एकंदरीत आपण पाहता श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी प्रथमतः बॅटिंग करताना त्याला दोन हात करेल प्रथमतः एसपी ग्रुप कमारे टीम आपण पाहतायत। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच मात्र सज्ज आहेत। मॅच क्रमांक 3 आजची रजनी मधला आपण मॅच क्रमांक 3 पाहतात। मॅचला सुरुवात होते रोहित मात्रे आणि त्यांच्या समेत मनोज पाटील अर्थातच मण्या ही जोडी आपण पाहतात। सन्माननीय योगेशजी घरत सरांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावरून विराजमान व्हायचे आपले हार्दिक स्वागत। रोहित मात्रे एका बाजूने मनोज पाटील मण्या मॅचला होते सुरुवात बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम गोलंदाज गोले मार्क वर योगेश सज्ज होते गोलंदाज मार्क वर पहिले षटक हाताळण्यासाठी बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम मॅचला होते सुरुवात। योगेश लढे आपण पाहतात गोलंदाज मार्क वर समोर रोहित मात्रे दुसऱ्या बाजूने मनोज पाटील अर्थातच मण्या आपण पाहतायत बेस्ट ऑफ द बोर्ड टीम मॅचला होते सुरुवात। पहिला बॉल कट करण्याचा प्रयत्न एकदम मैल आणि एकेरीने अगदी श्री गणेश होतोय श्री विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या टीमचा। षटक क्रमांक पहिला योगेश लढे गोलंदाज मार्क वर पहिल्या बॉलवर अगदी सिंगल अंकित केली गेले। दोन्ही टीम एकमेकांसमोर अगदी दोन हात करताना आपण पाहतायत। एक विठ्ठलवाडी टीम दुसऱ्या बाजूने कमारे टीम एकमेकांसमोर। मागचा मॅच अगदी लो स्कोर होता परंतु शेवटच्या बॉल पर्यंत अगदी रंगतदार स्थिती पाहायला मिळाली होती आणि नयनने चांगली बॅटिंग केली। मॅन ऑफ द मॅच चा हकदार ठरला गेला। ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक आहेत एकदम मैल एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय। दोन बॉलच्या अगदी समाप्त एकेर सिंगल दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय। पहिल्या दोन बॉलवर दोन सिंगल इथून अंकित केला गेला फलक जाऊन पोहोचलाय दोन्ही अंकावर। नेत्रदीपक आयोजन नियोजन आपण पाहतात या स्पर्धेच्या माध्यमातून डे नाईट फॉर्मॅट मधला पहिला प्रयत्न आणि अगदी सक्सेसफुल पाहायला मिळालाय। यावेळेस फुल केला गेलाय सक्सेसफुल अँड ब्युटिफुल स्ट्रोक रोहितच्या बॅट मध्ये तो हा षटकार 6। बॉल यावेळेस ती पडल्यानंतर टॉस झालाय चांगला चेंडू पाहायला मिळालाय। योगेश लढे चांगला कमबॅक करतोय। धाव फलक अगदी स्थिरावला गेलाय 8 अंकावर 4 बॉलची समाप्ती। पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतात।
8 धावा धावफलकार. पुढचा बॉल चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी करतोय, कौतुक करावं लागेल. जरी आधीच्या बॉलवर षटकार आला त्यानंतर चांगलं कमबॅक करण्याची क्षमता आहे योगेश लढे, अगदी लढतोय, कौतुक करावं लागेल. आता शेवटचा बॉल, 5 बॉल मध्ये अगदी 8 धावा खर्च झाला. शेवटचा बॉल असेल, पॉवर प्लेचं षटक. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक तिथे होते, अगदी दूरवर राहिल्यात. एक धाव मिळेल. दुसऱ्याचा कॉल आणि डेंजर झोन कडे होते मनोज, अर्थातच मण्या. जर डायरेक्ट बॉल गॅदर केला असता तर अगदी खतरे की घंटी होती. आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. धावफलक जाऊन पोहोचलाय 10 बिनबाद. मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच साठी अगदी टी शर्ट सौजन्य केले गेले. अगदी शिवांश आपल्या मुलाच्या नावाने आपण पाहत आहेत. संतोषजी खरज सरांना विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. आपलंही सहर्ष स्वागत असेल. अगदी डायरेक्ट बॉल जर गॅदर केला असता तर नक्कीच मनोजला परतावा लागला असता, परंतु नशीब बलवत होतं असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या षटकाची समाप्ती 10 धावा स्कोर कार्डवर बिनबाद. प्रथम बॅटिंग करताना श्री विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम. पंकज आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 पंकज धांडबे गोलंदाजी मार्कवर. हा एक चांगला गोलंदाज आपण पाहतात. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 10 बिनबाद. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं दुसरं षटक आपण पाहतायत. मनोज पाटील ततच मण्या ज्याच्या नावावर 2 बाईक सतत पाहायला मिळाल्यात. दुसऱ्या बाजूने रोहित यंदाच्या हंगामामध्ये चांगली फलंदाजी करतोय. पंकज आले गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 2 धावफलक धावा 10. षटक क्रमांक 2 गोलंदाज सज्जत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस इनफिल्डच्या वरून उडवण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक अगदी तैनात. कुठल्याही प्रकारची हालचाल करावी लागली नाहीये. आणि विकेट क्रमांक 1 पहिला धक्का मनोजला अगदी स्वस्तामध्ये बाद व्हावं लागलंय. 10 या संख्येवर पहिला गडी गारत होती गॉल. पतन झालाय. निखिल मात्रे नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला ब्रेक तू जरूर दिला गेलाय पंकजच्या माध्यमातून. अगदी सुंदर झेल कंप्लीट केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये ते क्षेत्ररक्षक तैनात होते आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न मण्याने केला होता. सन्माननीय संतोषजी गरज साहेबांचं शुभ आगमन होत आहे. वेलकम आणि त्यांची संपूर्ण टीम आपलंही सहर्ष स्वागत. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी अगदी त्यांच्या माध्यमातून सौजन्य केले गेले आणि त्यांचं स्वागत अगदी थाटामध्ये चौकारांशी होतंय. 4 धावा. समवेत राकेशजी भुईर आपलंही सहर्ष स्वागत. त्यांची संपूर्ण टीम जयेश आपलंही सहर्ष स्वागत असेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. 14 रन, लॉस ऑफ 1 विकेट. निखिलने आल्याला चौकार ठोकला गेलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या अंकावर. पुढचा बॉल यावेळेस चांगला कट केला गेला. चेंडू सरळ चालला अगदी सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार निखिलच्या बॅटमध्ये येतोय. जी संपूर्ण टीम उपस्थित झाली त्यांचंही हार्दिक स्वागत असेल. वेलकम. या क्रीडांगणामध्ये आपलं सहर्ष स्वागत. निखिल बॅक टू बॅक 2 चौकार अगदी पाहायला मिळाल्यात आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 18 या अंकावर. 18 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम बॅटिंग करताना श्री विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम आपण पाहतायत. पंकजने पहिल्या बॉलवर विकेट्स प्राप्त केला. त्यानंतर निखिलने आल्या 2 चौकार. अगदी कुठल्याही
न जुमानताना चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक होते. वाईटिश लॉंग ऑन मध्ये एक धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने अगदी स्कोर कार्ड संपला 19 अंकावर. 19 धावा धावफलकावर. संतोषजी गरज साहेबांच्या माध्यमातून अगदी पारितोषिक लावलं गेलंय. 3 विकेट, 3 चौकार, 3 षटकार. जर खेळाडू लावतोय तर त्यासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज अगदी पाहायला मिळालं त्यांच्या माध्यमातून. शिबांश आपल्या अगदी सुपुत्राच्या नावानं टी शर्ट आपण सौजन्य केलंय. संतोषजी गरज आमच्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. धावफलक जाऊन पोहोचला 19 अंकावर. एक गडी गारद झालाय. जबाबदारी असेल रोहित म्हात्रे यांच्या खांद्यावर. रोहितचा विचार केला तर एक षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमध्ये अगदी पाहायला मिळालाय. धावफलक 19 धावा धावफलकावर. एक गडी गारद. षटक क्रमांक 2 च्या खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. 4 बॉलची समाप्ती झालंय. पुढील बॉल यावेळेस अगदी वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न केलाय. चांगला लाईन त्यात नाही गोलंदाजी पंकज करतोय. मागच्या 2 बॉलवर संघर्ष करत होता रोहित. या बॉलवर अगदी दूरवर ठेवण्याचा प्रयत्न पंकजने केला. डॉट बॉल आलाय. आता शेवटचा बॉल असेल. दोन्ही टीम साठी एक रिव्ह्यू उपलब्ध आहे. धावफलक आपण पाहत आहेत अगदी स्कोर कार्ड वर 19 धावा. हे धावफलकार एक गडी गारद झालाय. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 च्या काही मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. पॉवर प्लेचं षटक. शेवटचा बॉल. धावफलक धावात 19 धावा. वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. अगदी 2 षटकाची समाप्ती आलाय आणि धावफलका धावात प्रथम बॅटिंग घेताना श्री विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीम 19 धावा. एक गडी बाद. स्वागत. ध्रुव 11 केव्हा टीम आणि आशापुरी एडवन टीम दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करा. कारण नेक्स्ट मॅच असेल आणि पहिल्या इनिंग नंतर आपल्याला टॉस साठी यायचं आहे. प्लेइंग 11 ची लिस्ट आमच्यापर्यंत फॉर्म घेऊन जा. फिलअप करून द्या आणि पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी आपण यायचं आहे. सन्माननीय संतोषजी गरज साहेब यांचं स्वागत सन्मान केलं जाईल. मी सुमितजीला विनंती करेन आपल्या शुभ हस्ते, सुमित पाटील आपल्या शुभ हस्ते आपण संतोषजी गरज साहेबांचं स्वागत सन्मान त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत. अगदी मॅन ऑफ द मॅच टी शर्ट जर्सी सौजन्य केले गेले. इथून विकेट क्रमांक निखिलला परतावा लागेल. विकेट क्रमांक 2 धक्का लागते दुसरा विठ्ठलवाडी टीमला. सन्माननीय रवींद्रजी अशोक भोईर साहेब चिखलपाडा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य. त्यांचे मनपूर्वक आभार. आमच्या मुख्य व्यासपीठावर अगदी कॅमेरा झूम करायचा. आयुष संतोषजी गरज साहेबांचं स्वागत सन्मान होतोय. आयुष आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर कॅमेरा झूम करायचा आहे. संतोषजी गरज साहेब आपण पाहतायत. त्यांच्या माध्यमातून अगदी टी शर्ट्स मॅन ऑफ द मॅच ची सौजन्य केले गेले. आपला सुपुत्र शिबांश यांच्या नावानं आपण पाहतायत. 2 विकेट गारद झाल्यात विठ्ठलवाडी या टीमच्या. धावफलका धावात 19 धावा. दीपेश म्हात्रे आलाय. दीपेश धावफलक 19 धावा. 2 गडी गारद झाल्यात विठ्ठलवाडी या टीमच्या. दोन्ही बंधूची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. इथून पार्टनरशिप बिल्ड करावे लागेल या दोन्ही बंधूंना. गोलंदाज आकुडप्पाचा चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येतोय. एक धाव मिळेल या बॉलवर आणि केरीच्या मदतीनं स्कोर कार्ड 20 या अंकावर जाऊन पोहोचली गेलंय.
20 धावा 2 गडी गारत. चेंडू फेकून झाले 2.2 चेंडूची समाप्त झालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 20 या अंकावर. इथून शांत माइंडने बॅटिंग करावी लागेल. रोहित मात्रे जबाबदार असतील या मॅचची. दुसऱ्या बाजूने आपण पाहत आहेत अगदी दीपेश मात्रे त्यांच्यासाठी कॅश पारितोषिक लावलं गेलंय. मालवण ग्रुपच्या माध्यमातून लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार 3000 रुपयाचा कॅश प्राइज. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा अगदी पाहता पाहता वेगाने परिपूर्ण केल्या गेल्या. दुहेरीच्या मधून धावफलक जाऊन पोहोचला 22 या अंकावर. 22 रन 22 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. योगेश लढे सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 22 रन लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा बॉल. चला संपूर्ण रोहित 11 टीम विनंती असेल आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर या. आपलाही सन्मान केला जाईल. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. एक धाव परिपूर्ण होईल. लेग बायचे संकेत पंच दर्शवतात. नितेश कदम सर धावफलक जाऊन पोहोचला 23 रन 23 या अंकावर. 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 चा खेळ अगदी मैदानाच्या आतमध्ये 2 गडी गारद झाल्यात. या बंदोबस्त जोडी अगदी मदार असेल विठ्ठलवाडी या टीमची. एक सन्मानजनक स्कोर उभा करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये 40 धावा एक फायटिंग स्कोर पाहायला मिळाला होता. परंतु ती ताकद होती एनसीसी सफाया संघाकडे चांगली लाईन लेंथने गोलंदाजी करण्याची आणि शेवटच्या बॉल पर्यंत अगदी तो सामना पाहायला मिळाला होता. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. लॉंगॉन मधून शतरक्षक पुढे येतोय. आणखीन एकदा मिळेल. ज्या षटकामध्ये अगदी थांबवलं गेलं. योगेश लढेचं कौतुक करावं लागेल. ज्या अनुषंगाने गोलंदाजी केली ते खऱ्या अर्थाने अगदी थांबवण्याचं काम केलंय या षटकामध्ये. फलक अगदी धीम्या गतीने पुढे जातोय 24-24. परंतु येणारी अजूनही 2 षटक आहेत आणि षटक आपण पाहतात. योगेश लढे महत्वाचा गोलंदाज. पुढचा बॉल. चांगला बॉल अगदी पाहायला मिळालाय. चांगल्या लाईन त्यात लेंथने गोलंदाजी पाहायला मिळाली. 3 षटकाची समाप्ती अगदी धावफलकार धावा आपण पाहतायत. 24 धावा 2 गडी गारत. त्यांचे हार्दिक स्वागत असेल. रोहित 11 ची संपूर्ण टीम आपण पुढे या. आपलाही सन्मान केला जाईल. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचंही चांगलं योगदान या स्पर्धेसाठी जरूर पाहायला मिळालंय. चला रोहित 11 ची संपूर्ण टीम आमच्या व्यासपीठाच्या अगदी समोर या. आपलाही सन्मान केला जाईल. चला रवींद्रजी आपण या. एक प्रतिनिधी आपण या. चला रवींद्रजी या. आपण रोहित 11 चे एक प्रतिनिधी आपण पाहतायत. त्यांचा सन्मान अगदी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत. रोहित 11 चे मेंबर रवींद्र आपण पाहतायत. अगदी त्यांचा सन्मान परिपूर्ण केला जातोय. मयूर यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत. मायाची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण आपण पाहतायत. चेतन आले गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक अगदी 4 चा खेळ सुरू होतोय आणि 12 बॉल मध्ये अगदी जास्तीत सन्माननीय गोविंदजी मात्रे साहेब त्यांचाही स्वागत सन्मान केला जाईल. एक धाव अंकित केली गेले आणि एकेरीने 25 धावा धावफलकार आहेत. 2 षटकामध्ये पलटवार करावा लागेल. 50 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. पंचवीस धावा धावफलकावर. रोहित मात्रे थोडासा स्ट्रगल करतोय. सुरुवात चांगली केली होती. त्यानंतर डॉट बॉलचा सिलसिला पाहायला मिळाला. एक धाव तर अंकित केली जात आहे. बायचे संकेत पंच दर्शवत आहेत. एकेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. अगदी गोविंदजी मात्रे साहेबांचा स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नवनाथजी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतायत. मायाची शॉल तदनंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आपण पाहतात. एक दिलदार व्यक्तिमत्व त्यांचं स्वागत सन्मान अगदी आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. चेतन आपण पाहतायत. अगदी
दीपेश मात्रेसाठी पारितोषिक लावले. लगातारच्या 3 बॉलवर 3 षटकार येत आहेत. मालवण ग्रुप 3000 रुपये. बाईचे संकेत पंच दर्शवत आहेत. दीपेशच्या प्रत्येक षटकारांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज अभिजितजी केणी यांच्या माध्यमातून लावलं गेलंय. परंतु तो षटकार पाहायला मिळाला नाहीये. अगदी चांगल्या लाईट लेंथने गोलंदाजी पाहायला मिळालं. एसपी ग्रुप कमारे टीम पहिल्या षटकामध्ये 10, दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 9 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 5 आल्या. षटक क्रमांक 4 च्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 27 धावा धावफलकावर. रोहित हुकमी एक्काया फॉर्म फलंदाज, परंतु थोडंसं स्ट्रगल करतोय. इथून पलटवार करावा लागेल रोहित मात्रेला. चेतनच्या विरोधात चांगली फलंदाजी करावी लागेल. अजूनही तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत येणारे 3 चेंडू हाताळण्यासाठी. गोलंदाज सज्ज होतो गोल मार्कवर. पुढचा बॉल धावफलकावर 27. यावेळेस वेट अँड वॉच केलं होतं. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फेकी अगदी पाहायला मिळालाय. एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जमला 28 या अंकावर. संघर्ष करतोय सध्या विठ्ठलवाडी टीम. ज्या धावा पाहिजे त्या धावा येत नाहीयेत. मागच्या 2 षटकामध्ये 19 धावा आल्या होत्या. षटक क्रमांक 4 सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि धावफलकावर 28 धावा. अजून येणारे 2 बॉल षटक क्रमांक 4 म्हणजे उर्वरित 8 बॉलचा काही शिल्लक आहे. गोलंदाज चेतन समोर दीपेश. यावेळेस अगदी सरळ बॅटने चेंडूला अगदी भिरकावून दिले लोकांच्या डोक्यानं. दीपेश मात्रेच्या बॅटने पहिला षटकार. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या अंकावर. संघर्षाचा षटकार पाहायला मिळाला दीपेशच्या बॅटमधनं. धावफलक जाऊन पोहोचलाय 34 या अंकावर. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 4. 34 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. यावेळेस पंच दोन्ही ह्या समांतर करतात. व्हाईट बॉलचा इशारा. धावफलक जाऊन पोहोचलाय 35. हरचंद्रजी मात्रे यांच्या माध्यमातून या षटकासाठी दीपेश याच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज अगदी पाहायला मिळालाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 35. शेवटचा बॉल 35 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. शेवटचा बॉल असेल. फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉलला लॉब करण्याचा प्रयत्न, परंतु फटका फसला गेलाय. परंतु हा थर्ड अंपायर कडे मागणी केली गेली. नो बॉल आहे की नाही बॅटरच्या माध्यमातून आपण पाहतायत. चला फेअर डिलिव्हरी आहे की तिथं परतावा लागेल फलंदाजाला. 4 षटकाची समाप्ती. धावफलकावर 35. 3 धक्के लागलेत. येणारे 6 बॉल. एक सुमधुर संगीत. डीजे थांबा. रोहित 11 संपूर्ण टीम आपण या. रोहित 11 अगदी या षटकानंतर आपण त्यांचा स्वागत सन्मान करणार आहोत. अजूनही बाकीचे मेंबर यायचे बाकी आहेत. कौशल किणी अंतिम षटक असेल. अंतिम षटकामध्ये अगदी 10 ते 15 जरी धावा येतात तर अगदी फायटिंग स्कोर असेल. कल्पेशजी भोईर साहेब त्यांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत आमच्या मुख्य व्यासपीठावर आयोजकांच्या माध्यमातून. अंतिम 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि तुन 50+ करण्याचा प्रयत्न विठ्ठलवाडी संघाला करावा लागेल. 35 धावा धावफलकावर. सन्माननीय गोविंदजी मात्रे साहेबांच्या माध्यमातून 1100 रुपयाची आर्थिक सहाय्य त्यांचे मनपूर्वक आभार असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतायत अगदी दानशूर व्यक्तिमत्व. सिंगल मिळाले आणि सिंगलने अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय.
अजित आणि मुकेश ही एवन जोडी त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांचे मनपूर्वक आभार. धाव फलक जाऊन पोहोचले 36 या अंकावर. येणारे 5 बॉल आणि कौशल केणी हा एक संकट मोचक म्हणून या टीमचा अगदी बॅकबोन पाहायला मिळालाय. कित्येक वेळा टीम अडचणीत असताना संकट मोचक ठरला गेलाय. इथून गरज असेल येणारे 5 बॉल. धाव फलक जाऊन पोहोचले 36 या अंकावर. पुढचा बॉल चांगला बॉल इथून पाहायला मिळालाय. डॉट बॉल अगदी पाहायला मिळालाय. एकच रिव्ह्यू तुमच्याकडे होता. आता येणारे 4 बॉल आहेत. 4 मध्ये किती धावा येतील. पुढचा बॉल इथून मिस झाला. यष्टांचा वेध घेतला गेलाय. फलंदाजला तंबूच्या असलेला परतावं लागेल. विकेट क्रमांक 4 36 या धावसंख्येवर चौथा गडी गारद होतो. एक गॉन. सहर्ष स्वागत. नील आलाय. नव्याने फलंदाज. धाव फलक अगदी 36 या अंकावर विसावला गेलाय. नील आलाय. पुढचा बॉल चांगल्या लायत्यातले येत गोलंदाजी होतय. हात खोलण्याची संधी देत नाही. सॅक्रिफाईस केलं जाते. नीलला परतावं लागेल. फलंदाज अगदी 5वा धक्का विठ्ठलवाडी या टीमला पाहायला मिळालाय. दौलत भोईर आपण पाहतायत. अगदी बीटी लाईन स्टारचे ऍक्टर. त्यांचाही सन्मान केला जाईल. दौलतजी आपण या. चला दौलतजी भोईर आपण पुढे या. आपलाही स्वागत सन्मान केला जाईल. अगदी या 2 बॉल नंतर आपण त्याचा स्वागत सन्मान करू. 2 बॉल नंतर त्याचा स्वागत सन्मान आपण करूया. विपुल आलाय. नव्याने फलंदाज. येणारे 2 बॉल. 2 मध्ये 2 मोठे फटके इथून रोहितच्या बॅट मध्ये येतील का. प्रयत्न करावा लागेल. 36 धावा धाव फलकावर. मयूरने चांगली गोलंदाजी केलंय. मयूरचं कौतुक करावं लागेल. आणि शेवटचं षटक म्हटलं तर हाणामारीचं षटक. आणि ती हाणामारी पाहायला मिळाली नाहीये. शेवटचे 2 बॉल. अगदी बॅटच्या रडावर चेंडू आला नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक घेतोय. दुसऱ्या धाब्यासाठी अगदी प्रयत्न केला गेलाय. आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. थोडीशी खराब फेकी पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धाव फलक जाऊन पोहोचलाय 38 या अंकावर. आता या इनिंगचा शेवटचा बॉल असेल. 38 रन्स. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी हात खोलण्याची संधी दिली नाहीये विठ्ठलवाडी संघाला. शेवटच्या बॉलवर एखादा चौकार षटकार पाहायला मिळेल का. शेवटतून गोड केला जाईल का. चांगला बॉल पाहायला मिळालाय. थर्ड अंपायर कडे अगदी डिसिजन पोहोचलं गेले. पंचांच्या माध्यमातून धावबाद आहे की नाहीये ते पाहणी केली जाईल. महेंद्र भोईर सर आमच्या वॉर रूम मध्ये आहेत. आउट आहे. ही धाव नाहीये. एकंदर आपण पाहताय धावबाच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. 38 धावा धाव फलकार आणि 39 धावांचा पाठलाग असेल विजयाकरिता. चला दौलतजी भोईर आपण या. आपलं स्वागत सन्मान केलेला येईल. विठ्ठल स्टार एकंदर आपण पाहतात युट्यूब चॅनलचा एक मेंबर्स
आला म्हणतात एक कलाकार आपण पाहत आहेत. प्रत्येकाकडे काही ना काही कला असते. परमेश्वराने प्रत्येकाला हिरा बनवून आणलाय, परंतु जो हिरा चमकेल, टाकीचे घाव सुचेल ना, तोच हिरा चमकेल. आणि इथे आपण पाहत आहेत अगदी स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडामोडी होतील पुन्हा एकदा आपण हार्दिकची केणी त्यांच्या सोबत जाणार आहोत. अगदी चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून सातत्यानं ऐकायला मिळतंय. रात्रकालीन ही स्पर्धा आपण पाहतोय प्रकाश झोतामधील एक मोठी स्पर्धा आपण घेऊन आलो होतो आणि आज या स्पर्धेची चौथी रात्र आपल्याला पाहायला मिळते. चौथ्या रात्रीमध्ये आपण आहोत आणि आज सफालामधील टॉप क्लास क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते इन ऍक्शन मध्ये. पुढचा सामना देखील तितकाच महत्वाचा असेल. एका बाजूला केलवा 11 आणि दुसऱ्या बाजूला आई आशापुरी एडवन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूया. एक वेगळी दहशत मैदानावरती आई आशापुरी एडवन आणि केलवा 11 उतरल्यानंतर त्यांची आपण पाहतो आणि पुन्हा एकदा ती बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. लास्ट टाइम आय थिंक सफालाच्या मैदानावरती ती बॅटल आपण पाहिली होती आणि तिथे जर आपण पाहिलं तर आई आशापुरी एडवन टीमला पराभवाचा सामना करावा लागला होता आणि केलवा 11 टीमने बाजी मारली होती. आज कमबॅक करायचं आहे टीम आई आशापुरी एडवन की पुन्हा एकदा ती सरकार त्या ठिकाणी असेल केलवा 11 टीमची, याकडे देखील लक्ष वेधित असणार आहे. 5 ओव्हर्स मध्ये 39 टार्गेट समोर ठेवलं गेलंय. हे विसरून चालणार नाहीये. लास्ट मॅच मध्ये 41 डिफेंड करायचे होते आणि एनसीसी सफले टीमने अक्षरशः समोरच्या टीमला शेवटच्या ओव्हर पर्यंत त्या ठिकाणी सामना घेऊन जाण्यासाठी भाग पाडला होता. इथे देखील जर आपण पाहिलं तर विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी टीमचा बॉलिंग युनिट अतिशय स्ट्रॉंग आहे आणि मागील काही स्पर्धा जर आपण पाहिल्या तर तिथे त्यांचा रुबाब आपण पाहिला. आज देखील या मैदानावरती रातो की कातील बनायचं आहे. दोन्ही टीम्सचा जर विचार केला तर एका बाजूला कमारेला आपण पाहतोय एसपी ग्रुप कमारे आणि दुसऱ्या बाजूला विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी. गोलंदाजी मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये द रायझिंग स्टार ऑफ विठ्ठलवाडी मिस्टर नील गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. तर दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजामधील एक अनपेक्षित कार्यसम्राट अर्थातच मैदानावरती आपण पाहतोय योगेश लढेला. तर नॉन स्ट्रायकिंग वरती फलंदाज विजयला आपण पाहतोय. 39 धावांचा पाठलाग 5 ओव्हर्स मध्ये करायचा आहे. पुढचा सामना दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. एका बाजूला केलवा 11 आणि दुसऱ्या बाजूला आई आशापुरी एडवन. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आता मैदानावरती जोडले जातील कारण जी फॅन फॉलोविंग त्या दोन्ही टीमची आहे. अतिशय इंटरेस्टिंग बॅटल, एक बिग शो आपल्याला पाहायला मिळेल. व्हेरी फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला पुल केला मिड विकेटला. पहिल्याच बॉल वरती आदिवासी समाजामधील एक अनपेक्षित सम्राट आणि त्याच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती चौकार. मालवण ग्रुपला अभिवादन करण्याकरिता हा चौकार आलाय. आदरणीय संतोष दादा गरज यांच्या माध्यमातून प्रत्येकी 2 षटकार आणि 2 चौकारांसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालंय. ते फलंदाजांसाठी कॅश प्राइज या मॅच मध्ये असणार आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार येतो आणि सुरुवात चौकाराने झाली टीम
SP ग्रुप कमारेची योगेश लढेल आपण पाहतोय. नावातच सर्व काही आहे, नावातच ती दहशत आणि तो दरार आपल्याला पाहायला मिळतोय. लढणं त्याच्या रक्तात आहे, क्रिकेट त्याच्या रक्तात आणि पहिल्या चेंडूवरती त्याच्या बॅट मधून चौकार आला. दुसरा बॉल समोर लॉफ केला, स्टँड अँड डिलिव्हर केलायचा आहे. फटका फसलाय, बॉल हवेमध्ये तिथे टिपाय जाईल आणि संपलाय फलंदाज. या ठिकाणी योगेशचा खेळ, बिग विकेट गॉन. या स्पर्धेचं हे गीत आपल्याला पाहायला मिळते. एक अतिशय सुंदर पद्धतीनं या ओळी रचल्या गेल्यात. खऱ्या अर्थानं या आयोजनामध्ये संपूर्ण चिखलपाडा गावाचा देखील सिंहाचा वाटा आहे. कारण विटीलाईन मध्ये असं कुठलाही परिसर नाहीये, असं कुठलंही गाव नाहीये जिथे स्पर्धा होत नाहीये. फक्त चिखलपाडा गावामध्ये कुठेतरी ती खंत वाटत होती की आपल्या गावामध्ये स्पर्धा होत नाहीये आणि ती खंत त्या ठिकाणी दूर केलंय जय मास्टर संघाने आणि त्यांना केलेला सपोर्ट प्रत्येक ग्रुप जो आपल्याला पाहायला मिळतो त्यामध्ये श्री गणेश उत्सव असेल, त्याचबरोबर दहीहंडी उत्सव असेल, हे जे ग्रुप्स आहेत त्यांचं मनापासून आभार. आमच्या आयोजकांच्या वतीने तुमच्या सपोर्टमुळे ही स्पर्धा आज टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक अग्रगण्य स्पर्धांपैकी एक स्पर्धा बनलंय. कारण प्रकाश झोतामधील एक मोठी स्पर्धा आपण घेऊन आलो आणि आज त्या स्पर्धेची चौथी रात्र आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह आणि पहिलाच बॉल मिड ऑफला बीट करून डीप मध्ये लॉंग ऑफला झालाय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत, मिसफील्ड झाली मनोजच्या माध्यमातून आणि 2 रन्स या बॉलवरती मिळतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय अनुराग चव्हाण, हे देखील एक मोठं नाव आहे. आज त्याला आपण ऍज अ क्रिकेटर म्हणून पाहतोय, परंतु मागील कित्येक वर्ष ऍज अ कॅमेरामॅन म्हणून जी फॅन फॉलोइंग त्यांनी कमावलंय, आज बॅटिंग मध्ये देखील उत्तर द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. नीलने देखील कमबॅक घेतलाय कारण विकेट त्याने मिळवून दिले आपल्या संघाला. हा जास्त वेगाने टाकलाय, प्रचंड वेगाने टाकलाय. मागील 3 बॉलच्या तुलनेमध्ये हा सर्वाधिक वेगवान बॉल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज नीलच्या माध्यमातून डिलिव्हर्ड केला गेला. 4 चेंडूंचा केला आतापर्यंत झाला. धावा झाला फलकावरती 6 ला एक धक्का मैदानावरती लागलाय SP ग्रुप कमारेला. पुढचा बॉल या ओव्हर मधील हा शॉर्ट बॉल टाकला होता. इथे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतो एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये जोडली जाईल. धावा झाल्यात फलकावरती 7 रन्स स्कोर कार्ड आपण पाहतो. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये, एका बाजूला केलवा 11 रवींद्र मेहर, अक्षय गवळी, निनाद पाटील, प्रीतम गोंगिल हे सर्व मेंबर्स ती स्टार कास्ट घेऊन उतरेल. इथे इनसाइड आउट खेळायचा बॉल हवेमध्ये. फर्स्ट अटेम्प्टला त्या ठिकाणी प्रयत्न केले होते परंतु 1 बाउन्स त्या ठिकाणी कॅरी केला गेलाय. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि या सिंगलने धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8. आणि दुसऱ्या बाजूला त्यांना चॅलेंज करत असताना आई आशापुरी एडवन टीमला आपण पाहणार आहोत. मृदुल पाटील, राज तरे, नुकताच ओलीपाडा चषक अर्नाळा किल्ल्याच्या मैदानावरती देखील त्यांची दहशत आपण पाहिलं आणि तिथे देखील टेबल टॉप त्यांनी केलंय. आणि आज आता बारी या ठिकाणी आहे ती म्हणजेच चिखलपाडा चषकाची आणि इथे देखील त्यांना जिंकायचं आहे. ते स्वप्न घेऊन उतरतील ते देखील. पुढचा बॉल या ओव्हर मधील चांगला बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन तर चांगलं झालं होतं. ड्रायव्हिंग लेंथ वरती ठेवलं होतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 8. एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर 8 रन्स स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये.
सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती द प्राऊड ऑफ विठलाईन, द प्राऊड ऑफ सफल, प्राऊड ऑफ विठ्ठलवाडी मैदानाच्या आतमध्ये मनोज पाटील मनाला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क होती. आज बॅटिंग मध्ये फ्लॉप गेलाय, बॉलिंग मध्ये कुठली कमी पडू द्यायची नाहीये. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग वरती अनुरागला आपण पाहतोय, त्याच्या सोबतीनं विजय मैदानामध्ये 8 रन्स स्कोरकार्ड वरती लागल्यात. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला होता. मिडऑनला शतक त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याचमुळे या बॉलवरती रन घेतलेली नाहीये. सुरुवात डॉट बॉलने झाल्या. मैदानाच्या आतमध्ये मनोज गोलंदाजी मार्क होती आला. मनोजची जी 2 षटक आहेत त्यामध्ये भरपूर काही डिपेंड असणार आहे. मनोजच्या विरोधामध्ये किती रन्स येत आहेत, मनोजच्या विरोधामध्ये किती विकेट्स तुम्ही टाकतायत, या देखील गोष्टी खूप महत्वाच्या असतील. आणि जे 12 बॉल मनोजचे असतील त्या 12 बॉल मध्ये प्रत्येक बॉलची किंमत भरपूर असणार आहे या मॅच मध्ये. दुसरा बॉल या ओव्हर मधील राऊंड द विकेट, शॉट ऑफ लेंथ वरून बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी दाखवणारा फटका, परंतु इतकंच लाज ऑफ फिल्डिंगचा दर्जा मैदानामध्ये दाखवला जातोय. निखिल मात्रेच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल. प्रत्येकी 2 षटकार, प्रत्येकी 2 चौकारासाठी इथे संतोषदा घरात त्यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज झालं. त्यांचं देखील मनापासून आभार, कारण या स्पर्धेसाठी त्यांनी देखील भरपूर मेहनत घेतली. या बॉलवरती रन मिळणार नाहीये. 3 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय. मैदानाच्या आतमध्ये धावा झाल्यात फलकावरती. एकंदरीत 10 रन्स स्कोरकार्ड आपल्याला पाहायला मिळतात. डबल डिजिट मध्ये स्कोरकार्ड जाऊन पोहोचलाय. 39चा चेस आहे सध्या तरी जी गोलंदाजी मैदानामध्ये सुरू आहे. कदाचित ही देखील मॅच लास्ट ओव्हर पर्यंत जाऊ शकते जर याच रिदमने आणि याच कॉन्फिडन्सने बॉलिंग केली तर हा सामना लास्ट ओव्हर पर्यंत जाऊ शकतो. ऑफ्टरमध्ये शफल होऊन फाईन लेगला खेळायचं होतं, परंतु मनोज देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. बरोबर ऑफस्टॉपच्या बाहेर बॉल डिलिव्हर्ड केला आणि ती खुन्नस मैदानामध्ये दाखवत असताना मनोज मैदानावरती आल्यानंतर ऑस्ट्रेलियन बॉलरची आठवण होते. कारण ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियन बॉलर्सला षटकार किंवा चौकार मारल्यानंतर ते देखील स्लेजिंग करतात. त्याचमध्ये टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती असा देखील एक कोहिनूर आहे जो त्याला षटकार मारल्यानंतर तो देखील स्लेजिंग करण्याचा प्रयत्न करतो. अर्थातच मनोज पाटील मन्या या ओव्हर मधील 5वा बॉल. इथे इनफिल्ड वरून खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. थर्डमॅनला बॉल चाललाय. आता फायनली बॉल स्टॉप झालाय. निखिल मात्रे पुन्हा एकदा आपल्याला फिल्डिंगचा दर्जा दाखवत असताना वेलकम प्रफुल दादा. अर्थातच जेडी आपल्याला पाहायला मिळतात. आपलं स्वागत असेल प्रफुल पाटील साहेब. जेडी दादा आपल्याला पाहायला मिळतात. वेलकम, आपलं स्वागत असेल या क्रीडा नगरीमध्ये. एंड ऑफ द सेकंड ओव्हर आफ्टर फिनिशिंग 2 ओव्हर्स. रन्स झाल्या स्कोरकार्ड वरती 13. आता विजयासाठी येणारं समीकरण 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये रन बनवायचे 26. 18 बॉल आणि 26 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. लक्षात घ्या, येणारी 2 षटकं तुम्हाला बरोबर आता 9 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत. आदरणीय सन्माननीय सुरेश तरे साहेब अर्थातच काका आपल्याला पाहायला मिळत आहेत. माकणे गावचे अनमोल रत्न आणि माकणे गावातील कार्यसम्राट आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल 5,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं मनापासून आभार. त्याचबरोबर आदरणीय सोनी मुकुंद पाटील चिखलपाडा गावातील अनमोल रत्न आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी 2,000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलंय. आदरणीय धनेश गोपीनाथ पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी
₹1500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले, त्यांचं मनापासून आभार. आदरणीय अनिल पाटील दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत, क्रेपाडा गावातील एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या स्पर्धेसाठी तब्बल ₹5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले, त्यांचं देखील मनापासून आभार. आदरणीय प्रफुल्ल दादा देवराम पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत, अर्थातच जेडी दादा आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल ₹5000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. या सर्व दात्यांचं मनापासून आभार. आता जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. सर्व दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जर आला असाल तर आपण या टॉस साठी आपण दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करणार आहोत. टॉस साठी नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोहितला आपण पाहतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिलाच बॉल लेग ब्रेक टाकलाय, प्रचंड वेगानं फिरला होता, विकेट किपर बीट फर्स्ट स्लिप मध्ये फिल्डर बीट आणि त्यानंतर बॉल आता स्टॉप झालाय. राहुलचे चांगले प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाले. पहिल्याच बॉल वरती नाट्यमय वातावरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिलाच बॉल लेग ब्रेक आणि त्यानंतर बॅटची कडा घेतला, नंतर बॉल सरळ लॉंग स्टॉपला त्या ठिकाणी वेगानं गेला. ऑलरेडी बॉल वेगानं होता, वेगानं फिरवला होता, बॅटची कडा घेतल्यानंतर आणखीन वेग प्राप्त झाला. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15. पहिल्या चेंडूची सांगता मैदानामध्ये दुहेरीने झालाय. आता समीकरणाचा जर विचार केला तर समीकरण आपल्याला पाहायला मिळते. येणारे बॉल आहेत 17 आणि 17 बॉल मध्ये 24 धावांची गरज. ऑफ्टम वरती शफल होऊन इथे फाईन लेगला केलायचा होता. बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन झालेलं नाहीये. मागचे जे दोन सामने आहेत याच पद्धतीनं जर आपण पाहिलं तर एनसीसी सफारी टीमने फाईट केले होते पहिल्या 3 ओव्हर्स मध्ये, परंतु लास्ट 2 ओव्हर्स मध्ये सामना गमवायला लागला होता. परंतु आता या मॅच मध्ये बॅटिंग करणारा संघ रन्स चेस करेल की बॉलिंग करणारा संघ रन्स डिफेंड करेल याकडे लक्ष वेधीत असणार आहे. 2 बॉल आतापर्यंत झाल्या. 2 बॉल मध्ये रोहित कडून जितकं होईल तितकं त्याने केलंय. अजूनही 4 बॉल बाकी आहेत. येणाऱ्या 16 बॉल मध्ये 24 ची गरज आहे. एकदम राऊंड विकेट. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. लेग ब्रेक मैदानामध्ये टाकलाय. आता अग्निपरीक्षा असणार आहे कारण स्पिनर बॉलिंग ट्रॅक वरती आलाय आणि जेव्हा लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर बॉलिंग ट्रॅक वरती येतो तेव्हा फलंदाजांना नक्कीच नामुश्किली होत आहे आणि तेच मागच्या 3 बॉल वरती करताना आपण पाहिलंय. चांगल्या पद्धतीने बॉल फिरतायत. मातीची विकेट आहे त्यामुळे तो एक की पॉइंट त्या ठिकाणी बॉलर रोहितला आपण पाहतोय आणि जे बॉल आतापर्यंत त्याने फिरवलाय टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरील एक वन ऑफ द बेस्ट स्पिनर बॉलर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना आपण रोहितला पाहतोय आणि मागचे 3 बॉल अव्वल दर्जाचे. हा देखील बरोबर पुढून फिरवलाय. सलगचा दुसरा डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना व्हाईट बॉल चा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. यस आता DRS ऑफर केलाय. बॉलिंग करणाऱ्या टीमने अंपायर्सला चॅलेंज केलंय. आता आपण पाहणार आहोत बॉल एक्झॅक्टली फेअर आहे की फाईट आहे. इट्स अ फेअर बॉल. डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय ऑलरेडी शफर झाला होता बॅटर आणि त्यानंतर बॉल प्रचंड फिरला होता परंतु जी सेकंड वाईड लाईन आहे त्याच्या बरोबर आतमधून बॉल गेला होता. आता समीकरण येणारे बॉल 14 आणि 14 बॉल मध्ये रन्स बनवायचे 24. सध्या तरी स्कोर कार्ड वरती 15 रन्स आपल्याला पाहायला मिळतात. पूर्णपणे स्ट्रगल सुरू आहे या मॅच मध्ये. टीम SP ग्रुप कमारेचा योगेश लढीची विकेट गेल्यानंतर आता स्ट्रगल करू लागलेत. या ओव्हर मधील पुढचा बॉल स्टेप आउट करून स्मॅश करण्याचा प्रयत्न झाला होता पण तो लास्ट मोमेंटला माइंड चेंज केला आणि इथे शॉर्ट बॅकलिपनं या बॉलला हलक्या शताने खेळला होता. 1 रन मिळेल या बॉलवरती. धावा झाल्यात फलकावरती 16. आता शेवटचा बॉल आपण पाहणार आहोत. 13 चेंडू आहेत. 13 चेंडूंमध्ये विजयासाठी आता समीकरण 23 धाव्यांचं आपल्याला पाहायला मिळते आणि येणारे जे 7 बॉल आहेत ते तुम्हाला बरोबर 4 मिनिटांमध्ये डिलिव्हर करायचे आहेत. याची देखील नोंद टीम विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी घ्या. 13 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. लास्ट बॉल. या लास्ट बॉल वरती आता भरपूर काही निर्भर असणार आहे. या बॉल वरती जर का मोठा फटका येतोय तर चान्स बनतील. डॉट बॉल आला तर अजून काही
आत्मविश्वास वाढेल, परंतु बॉल मैदानामध्ये फिरवले जातात. काय ती गुणवत्ता मैदानामध्ये पाहायला मिळते. गोलंदाज रोहितचे या ओव्हर मध्ये जर रोहितचा पण विचार केला तर फक्त 3 रन्स त्याने खर्च केल्यात आणि तब्बल 4 डॉट बॉल या ओव्हर मध्ये टाकले. आता विजयासाठी 12 बॉल 23 ची गरज आहे. एक छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. तर स्वागत सन्मानाच्या दिशेने आपण जाणार आहोत. प्रफुल्ल दादा अर्थातच जेडी दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. मी त्यांना विनंती करतोय पण पुढे आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. हार्दिक दादा भोईर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जाईल. सनातन सन्मान आपल्या मुख्य मंचावरती पार पाडला जातोय. आदरणीय प्रफुल्ल पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आपल्या या मुख्य मंचावरती या ठिकाणी केला जातोय. बारा बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. बिना संघर्ष के कोई सफल नहीं बनता, पत्थर भी बिना घाव पड़े भगवान नहीं बनता. संघर्ष करावा लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. 16 वरती सध्या स्कोर कार्ड थांबलाय. 16 वरती सध्या टीम एसपी ग्रुप कमारेची गाडी थांबलाय, परंतु इथून ट्रॅक वरती आणावं लागणार आहे या गाडीला. 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. आता येणाऱ्या 12 बॉल्स मध्ये रन्स बनवायचे. 23 बॉलिंग युनिट मध्ये पूर्णपणे त्या ठिकाणी वर्चस्व दाखवलं होतं, परंतु आता टीम विठ्ठलवाडी देखील सांगते अबकी बार हमारी सरकार. पुढचा बॉल या ओव्हर मधील जास्त वेगाने टाकला. बॉल हवेमध्ये कॅचिंगचा कॉल कव्हर्सला फिल्डर उपस्थित त्याने टिपलाय जाईल आणि संपलाय फलंदाज अनुरागचा खेळ. गॉन. मिनिट आणि 40 सेकंदांमध्ये डिलिव्हर करायचे. टीम विठ्ठलवाडी आपण याची नोंद घ्या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले हिमांशू. 11 बॉल आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज आहे. त्यामध्ये आणखीन एक डॉट बॉल मैदानामध्ये टाकला, म्हणजे आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज. मनोज देखील मैदानामध्ये सांगतोय जो बदले वो हम नहीं और हमें बदले इतना जमाने में दम नहीं. आता 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये विजयासाठी 23 धावांची गरज. 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 16 वरती 2 धक्के मैदानावरती लागल्यात. मागील 3 ओव्हर्स मध्ये विकेट गेलेले नाहीयेत, परंतु ज्या रन्स डिझर्व होतात 3 ओव्हर्स मध्ये त्या रन्स आलेल्या नाहीयेत. प्रचंड वेगानं हा देखील भरपूर वेग या बॉलवरती त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्पीड गन ऑफ विठ्ठलवाडी मैदानाच्या आतमध्ये रफ्तार का सौदागर बॉलिंग ट्रॅक वरती आहे आणि मागचे 3 बॉल प्रचंड वेगाने टाकले गेलेत. वेगेचा अंदाज देखील फलंदाजाला घेता येत नाहीये. कॅप्टन मैदानावरती आलाय. आता कॅप्टनला देखील कॅप्टन नॉक त्या ठिकाणी खेळावा लागणार आहे. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 23 धावांची गरज आहे. गेम चेंजिंग ओव्हर ची गरज आहे सध्याच्या घडीला. आता ती गेम चेंजिंग बॅटिंग देखील करावी लागणार आहे. आणखीन एक चांगला बॉल हा देखील जास्त वेगाने टाकला होता. मागचे 3 बॉल त्याच्या कितीतरी पटीने हा वेग त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 4 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालाय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने बॉल कट देखील झाला होता. 8 बॉल आता विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 17 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. 39 धावांचा चेस करायचा आहे आणि त्या प्रयत्नामध्ये त्या ठिकाणी
आतापर्यंत हा प्रवास त्या ठिकाणी अपयशाच्या दिशेने घेऊन जातोय. सलगचा मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर 3 डॉट बॉल टाकले होते सलग, त्यानंतर सिंगल आली आणि 5वा बॉल देखील मनोजच्या नावावरती त्या ठिकाणी नोंदवला गेलाय. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये विजयासाठी 22 धावांची गरज आहे. 17 धावा सध्या स्कोर कार्ड वरती लागल्यात. रिक्वायर्ड रन रेट सध्या मैदानाच्या आतमध्ये आता 18.86 च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. शेवटचा बॉल अखेरकर एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी लॉफ्टेड ड्राईव्ह त्या ठिकाणी खेळायचा होता. एक रन कंप्लीट केलाय. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. दुसऱ्या रन वरती डेंजर एंड कडे फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, परंतु त्या 2 रन्स त्या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. आता समीकरणाचा जर विचार केला तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 20 धावांची गरज आहे. छोटासा ब्रेक आपण घेऊयात आणि जाऊयात संगीत कक्षामध्ये. टॉस साठी आणि किल्वा 11 दोन्ही टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो आपण टॉस साठी. 6 बॉल्स मध्ये रन्स बनवायचे आहेत. आता 20 टीम विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी एक नोंद आपण घ्यायचे. एक फिल्डर आता तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावं लागणार आहे, कारण टायमर त्या ठिकाणी संपलाय. 4 षटकांसाठी 20 मिनिटे दिली होती. त्या 20 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी ती 4 षटकं कंप्लीट होऊ शकलेली नाहीये. जास्त वेळ तुम्ही घेतलाय, त्यामुळे आता एक फिल्डर तुम्हाला 30 सर्कल मध्ये घ्यावं लागणार आहे. कैलासवासी नरेश पद्मन भोईर यांच्या स्मरणार्थ कुमार साईराज नरेश भोईर साहेबांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1100 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. धन्यवाद साईराज दादा भोईर, आपण मनापासून आभार. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण राहुलला पाहतोय. गेली अनेक वर्ष राहुल ऍज अ स्ट्रायकर बॉलच्या भूमिकेमध्ये होता, परंतु नील सारखा एक हिरा या ठिकाणी टीम विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडीला मिळाला आणि आज या ठिकाणी आपण पाहतोय नील एक ऍज अ स्ट्रायकर बॉलर म्हणून त्याला आपण पाहतोय. वेलकम रवींद्र मेहर, आपलं देखील स्वागत असेल. तो देखील इन ऍक्शन मध्ये असेल. द प्राऊड ऑफ केलवा. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती राहुल त्या ठिकाणी दाखल झालाय. रोहित 11 चिखलपाडा ग्रुप यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी तब्बल 2500 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेलं. त्यांचं मनापासून आभार. 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती या 6 बॉल्स मध्ये 20 रन्स डिफेंड करण्याकरिता गोलंदाज दाखल झाला मिस्टर राहुल. तर दुसऱ्या बाजूला टीमचा कॅप्टन, टीमचा सेनापती मैदानावरती आणि आता त्याला लढावं लागणार आहे. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साइडला ड्राइव्ह केला. बॉल फार वेगाने मिड विकेटला जातोय. शतोषण त्या ठिकाणी स्टॉप चांगलाच दिलाय दीपेशच्या माध्यमातून. एकच रन या ठिकाणी मिळेल. जेव्हा दीपेश बॉल वरती झेपावतो ना, तेव्हा बॅटर 10 वेळा विचार करतो. एक रन घेतल्यानंतर आता दुसरी रन घ्यावी की नाही, आणि त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. इतकी दहशत दीपेश म्हात्रेची ऑनफिल्ड. 5 बॉल आता 5 बॉल मध्ये विजयासाठी 19 धावांची गरज. पुढचा सामना देखील खूप महत्वाचा असेल. एका बाजूला आई आशापुरी 81 आणि दुसऱ्या बाजूला किल्वा 11. योगेश दादा गोपीनाथ भोईर चिखलपाडा यांच्या माध्यमातून आपल्या या स्पर्धेसाठी 1000 रुपयांचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी लाभलं गेले. एक्स्ट्रा कव्हरला चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु इथे देखील एकच रन मिळेल. दुसऱ्या रनचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे आणि दुसऱ्या रन वरती इथे विकेट गमवावी लागणार आहे. रनआउटच्या माध्यमातून विकेट जाते. आता 4 बॉल आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. जी 18 धावांची गरज. वेलकम हर्षल, तरी आपलं देखील स्वागत असेल. टीमचे कॅप्टन आपण पाहतोय आशापुरी 81. या 4 बॉल नंतर टॉस देखील आपण करणार आहोत. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. 1 रन मिळेल. यस, शॉट मध्ये टॉस त्या ठिकाणी केला जाईल.
तीन बॉल आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी आता 17 धावांची गरज आहे. केला जाईल. हार्दिक भोईर सरांच्या शुभाचे टॉस आपण करतोय. एका बाजूला आई आशापुरी एडवन आणि दुसऱ्या बाजूला केलवा 11. आपण मॅचच्या दिशेने देखील जाणार आहोत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालाय. एका बाजूला आपण एसपी ग्रुप कमारे तर दुसऱ्या बाजूला लॉंगॉनला ड्राईव्ह तरीके केला जातोय. 1 रन मिळेल या बॉलवरती आणि एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. आता हा सामना जर आपण पाहिला तर तरीके आपण पाहतो आता औपचारिकता बाकी राहिल्या. नेक्स्ट मॅच 2 टीम मध्ये भौमिक स्टार आई आशापुरी एडवन आणि दुसऱ्या बाजूला केलवा 11 या 2 टीम मध्ये सामना आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल या ओव्हर मधील पॅटची कडा आणि विकेट किपरचा सहारा. चांगला कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वेळ कमी होता. विदिन सेकंदांमध्ये ऍक्शन त्या ठिकाणी घ्यायची होती आणि चांगले रिॲक्शन्स त्या ठिकाणी रोहित मात्रेचे आपल्याला पाहायला मिळाले. विकेट गेले. आता शेवटचा बॉल आणि 16ची गरज. जितकं लवकर होईल यस फिल्डिंग तरीकेने करण्याचा निर्णय घेतलाय. शेवटचा बॉल आणि इथे दरारा दहशत आणि डेंजरस बॉलिंग अटॅक घेऊन उतरल्यानंतर रिझल्ट काय मिळतो त्याचं एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. 39 रन्स 5 ओव्हर्स मध्ये डिफेंड झाल्यात. हार्टली कॉंग्रॅच्युलेशन्स टीम विठ्ठल रखमाई विठ्ठलवाडी अँड हार्ड लक टीम एसपी ग्रुप कमारे.